सिंधुदुर्गमध्ये सुद्धा सलग 6व्या दिवशी मान्सून पूर्व पाऊस बरसताना दिसतोय। कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या सगळ्या तालुक्यांमध्ये हा अवकाळी पाऊस बरसताना दिसतोय। तर कोल्हापूरच्या नंतर आता कोकणामधली ही दृश्य आपण बघतोय। एकूणच हा पश्चिम किनारपट्टीचा खरं तर भाग आणि या सगळ्या भागामध्ये आता अवकाळी पावसाचं धुमशान सुरू असलेलं दिसतंय। आणि याविषयी बोलूयात। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विकास, खरं तर मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय, त्यामुळे कोकणामधल्या आंबा बागायतदार जे आहे त्यांचं काहीसं नुकसान होतंय, मात्र दुसरीकडे उकाडा इतका वाढलाय त्याच्यापासून दिलासा सुद्धा मिळतोय। नक्कीच यामिनी जर बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आलेले आहेत आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस लागतोय। आज पावसाचा 6वा दिवस आहे आणि आज जवळजवळ दुपारपासून पाऊस सुरू आहे। जर बघितलं तर उकाड्याने झालेले नागरिक आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळाला असला तरी सध्या हापूस आंब्याचं पीक शेवटच्या टप्प्यात असताना हापूस आंबा बागायतदारांचं तसंच काजू आंबा बागायतदार आहे त्यांचं मोठं नुकसान यामिनी होण्याची शक्यता आहे। मात्र पावसाने कडाक्याचा उकाडा होता त्यांना मात्र कुठेतरी दिलासा मिळाला। मात्र दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात इथल्या शेती बागायतीचं अर्थात आंबा आणि काजू बागायतीचं नुकसान होताना दिसतंय यामिनी। अगदी विकास, धन्यवाद या माहितीसाठी।